अहो तळलेले नको आहे, चटपटीत हवं आहे, डाएट करायचं आहे, वजनही वाढू द्यायचं नाही. मग खायचं काय? चला दाखवते काय खायचं. असं मस्त चटपटीत आणि एकदम पौष्टिक आणि हेल्दी, किती खाल्लं तरी चालेल. आता इथे 200 ग्रॅम ब्रोकोली घेतली आहे. ब्रोकोली छान निवडून स्वच्छ करून घ्यायचे, नंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे. नंतर मग एक काकडी घ्यायचे, मस्त बारीक कापून घ्यायचे. मुठभर मक्याचे दाणे, जिरं, लसूण, मिरची, भरपूर कोथिंबीर घालायचे, आलं घालायचं आणि पाणी न घालता मिक्सरला असं जाडसर वाटून घ्यायचं. हे मी दाखवले ना अगदी असंच. आणि नंतर मग मस्त 100 ग्रॅम पनीर असं मस्त खसखस खिसून घालायचं आहे, कारण पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, कितीही पनीर खाल्लं तरी चालतं. मग नंतर धने जिरे पावडर, हळद पावडर, लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे तीळ घालायचे आहेत. आणि नंतर मग काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी पोहे, अर्धी वाटी ओट्स घ्यायचं आणि त्याची अशी पावडर करून घ्यायची आणि ती पावडर मग याच्यामध्ये घालून मस्त असं कटलेटचं बॅटर तयार करायचं आहे. हे पहा, असं छान कटलेटचं बॅटर तयार झालं की तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये लांब करा, गोल करा, चौकोनी करा, अगदी जसे हवेत तसे कटलेट तुम्ही करून घ्यायचे आहेत. नंतर मग एका वाटीमध्ये कॉर्नफ्लावर घ्यायचं, त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे, तयार केलेलं कटलेट त्याच्यामध्ये डीप करायचं आहे. आणि नंतर मग हा बारीक रवा जो आहे ना त्याच्यामध्ये डीप करून दोन्ही बाजूला छानपैकी रवा लावून घ्यायचा आहे. आता हे कटलेट रवा लावून झालेत. आता गॅसवरती पॅन ठेवले, त्याच्यात थोडंसंच तेल टाकायचं आणि हे कटलेट त्याच्यामध्ये फ्राय करायला ठेवायचे. दोन्ही बाजूने छान मस्तपैकी कटलेट फ्राय करून घ्यायचे. हे कटलेट एवढे पौष्टिक आहेत ना की मुलांच्या टिफिनला द्यायला, तुमच्या पार्टीचं स्नॅक्स म्हणून किंवा तुम्हाला अगदी हेल्दी ब्रेकफास्ट म्हणून सुद्धा तुम्ही हे करू शकता. इतके चवीला जर म्हणाल तर 1 नंबर चव आहे. तर अशाच मस्त छान छान रेसिपी बघायच्या असतील ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आणि रेसिपीला लाईक करायचं आणि शेअरसुद्धा करायची बरं का.